विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 12वीचा रिझल्ट आहे. या दिवसाची तुम्ही आतुरतेनं वाट बघताय. पेपर सगळे तुम्हाला सोपे गेलेत, अगदी पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. तर तुमचं मनापासून अभिनंदन. पण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये. ओके, तुम्ही व्हिडिओ इमिडिएटली स्किप केला तरी चालेल. हे बघा, तुमचं अभिनंदन. तुम्ही कष्ट घेतलेत म्हणून तुमचा रिझल्ट चांगला आहे. पण मग हा व्हिडिओ नक्की आहे कोणासाठी? तर अशा मुलांसाठी, की ज्यांना असं वाटतंय, की इतक्या लवकर रिझल्ट अजून 10-15 दिवसांनी लागला असतं तर बरं झालं असतं ना. आता तर 17 तारखेला सीईटीचा शेवटचा पेपर होता. बरोबर आहे? आठवड्यात रिझल्ट. ओके, पेपर जरा अवघड गेलेत, मनात थोडीशी भीती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ मला बनवायचा आहे. मेन पॉइंट काय लक्षात घ्या. पहिला अतिशय महत्त्वाचा पॉइंट, जेवढे मार्क तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये होते, तेवढे आता 12वीत पडणार नाहीयेत हे लक्षात घ्या. हां, 10वीला 90, 95, 96% मार्क असतील, तर पालकांची अपेक्षा असते, की 12वीत पण तेवढे पडतील. त्याच्यापेक्षा जास्त पडतील पर्सेंटाइल सीईटीमध्ये. पण पर्सेंटेज वेगळं आहे. ओके. आता मनात एक धुक असणार आहे थोडीशी. मी तुम्हाला सांगू का, एक छोटंसं उदाहरण देतो. माझ्या क्लासमधला एक स्टुडंट होता. आता त्याला 6-7 वर्ष झाली जवळ या घटनेला. फिजिक्सचा पेपर झाला. मी त्याला विचारलं, "किती मार्काचा अटेम्प्ट केला?" तो म्हणला, "4च मार्काचा अटेम्प्ट केला." तर मनात एवढी भीती होती, फेल वगैरे झाला तर? कारण कॉलेज देऊन काय करणार आहे? 30 मार्क देणार आहे. ओके, 30 पैकी 30 देणार प्रॅक्टिकलला तुम्हाला. ओके, पण त्यांनी 28च दिले तर? हे 4च मार्काचा अटेम्प्ट 32. मग तुम्ही म्हणाल 4 मार्कावर तो विद्यार्थी पास झाला का? झाला पास. मी त्यात एमसीक्यूचे मार्क पकडले नाहीयेत, कारण त्या सगळ्या गोळ्याच होत्या ना. त्यातल्या 4-5 एमसीक्यूच्या गोळ्या बरोबर लागल्या. 4 मार्काचा अटेम्प्ट केला. पेपर सेटरनं पेपर चेक करणं 4 पैकी 4 मार्क दिले. 8 झाले आणि कॉलेजनं 30 मार्क, 38 मार्क पडले. ओके. पण मुद्दा असा आहे, की आता करायचं काय कमी मार्क पडल्यावर? मी तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देतोय. पहिली गोष्ट, रिझल्ट स्वीकारा. ओके. पालकांना एक रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय मी, की 10वी एवढे मार्क 12वीत नाहीत पडणार. तुम्ही मुलांना धीर द्या. ओके. काही मुलांना फार शेवटी रिअलाईज झालंय. फार उशिरा त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली होती. ती चूक मुलं आता इथनं पुढे करणार नाहीयेत. इंजिनिअरिंगला कॉलेज सुरू व्हायला अजून वेळ आहे ना, तुम्ही आत्ताच सिलेबस काय ते चेक करणार आहे, अभ्यासाला सुरुवात करणार आहे. पण आज आम्ही काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या रिझल्टमध्ये पहिल्यांदा स्कोर फिजिक्स आणि मॅथ्समध्ये टोटल किती स्कोर झालाय ते पहिला चेक करा. ओके. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये. वर्स्ट केसमध्ये काय होईल, की तो स्कोर 70 असेल. म्हणजे तुम्ही काठावर पास आहे समजा. ओके. आता उरलं कोण? केमिस्ट्री. ग्रुपिंग क्रायटेरिया महत्वाचा आहे, ही पहिली गोष्ट सांगतो. ग्रुप क्रायटेरिया आता तुम्हाला सांगतो 45, 45 आणि 45. 135 तर स्कोर पाहिजे. इथे झालाय स्कोर तुमचा किती सांगा? 70. ओके. म्हणजे अजून 65 स्कोर व्हायला पाहिजे केमिस्ट्रीमध्ये, तर तुमचा ग्रुप क्लिअर आहे. ऑब्व्हियसली फिजिक्स आणि मॅथ्समध्ये जर एवढा कमी स्कोर असेल, तर केमिस्ट्रीमध्ये 65 थोडंसं अवघड वाटेल ना तुम्हाला? काही हरकत नाहीये. केमिस्ट्रीच्या ऐवजी जर तुम्ही तुमचा आय-टी असेल सब्जेक्ट, त्याचा स्कोर या ग्रुपिंग क्रायटेरियासाठी ॲड करू शकता, हे लक्षात घ्या. आणि आय-टीमध्ये कुठलाही स्टुडंट 90च्या खाली येईल असं मला वाटत नाही, लक्षात घ्या. कारण ऑनलाईन एक्झाम आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके. बरं, आय-टी नाहीये, तर इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो टेक्निकल बायफोकल सब्जेक्ट ते सुद्धा चालतील. सीएस तर काय विचारूच नका. सीएस 200 मार्काचा असतो. 200 पैकी तुम्हाला समजा 170 मिळालेत. समजा, तर त्याचा हाल्फ स्कोर करा, तो काउंट केला जातोय. ओके. मी तुम्हाला सांगतो 130 जरी झाला सीएसचा स्कोर, तर या कंडिशनला ग्रुप क्लिअर होतोय. का त्याचे निम्मे मार्क पकडणार ना ते? होतंय ना 65 बरोबर होतंय, लक्षात घ्या. आणि यातले 100 मार्क तर तुम्हाला कॉलेजने दिलेत. मग 30 मार्क नाही पडणार CS1, CS2 मध्ये पडणार आहे. पण शॉकिंगली सांगतो, तुमचा भूगोल, जिओग्राफी इथं केमिस्ट्रीला ऑर पकडला जात नाही, पण बायो पकडतायत. म्हणजे केमिस्ट्रीच्या ऐवजी तुमचा बायोमध्ये 65 स्कोर झाला असेल, तरी तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर आहे. म्हणजे ग्रुपिंगची भीती बाळगायची गरज नाही आणि हे पहा ओपनसाठी चाललंय. जर ई-डब्ल्यू-एस असेल तुमच्याकडे, कास्टमधून असाल, तर 40 आणि 40च स्कोर हवाय 120. तुम्हाला सांगू का, हा एक रूल तुम्हाला चेक करायचा आहे. 134 किंवा 119 ला सुद्धा ग्रुप क्लिअर कन्सिडर केला जात होता. पण आपण सीईटीच्या नवीन वेबसाईटवर जाऊन चेक करणार आहे, की ही कंडिशन आता पण ॲप्लिकेबल आहे का? असण्याची शक्यता 99% आहे. तर मेन पॉइंट काय आहे, जर कास्टमधून असाल तर 120 पाडायचे, 70, 50. तर कॉलेजनं सीएसनं तिथं 65, प्रॅक्टिकलला 100 मार्क मिळाले, त्यातले 50 पकडले. झाला की ग्रुप क्लिअर. तर ती टेन्शन, ती काळजी मनात घेऊ नका. आता दुसरी गोष्ट म्हणजे
नाही मला 12वीत खूप कमी मार्क आहेत, मी रिपीट करणार. नाही. सीईटीच्या रिझल्टची वाट बघा ना. सीईटीमध्ये चांगलंच पर्सेंटाईल असेल, तर काही काळजी न करता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. का? कारण सीईटीला तुम्हाला 98 पर्सेंटाईल आणि बोर्डला तुम्ही काठावर ग्रुप क्लिअर झाला. तुम्ही म्हणाल नाही पुढे खूप त्रास होईल त्यापेक्षा मी सीईटी रिपीट करतो. तर सीईटी आणि बोर्डची एक्झाम. तर प्रॉब्लेम काय होतो, की रिपीटर मुलांना फार म्हणजे ऑड कंडिशन्स असतात. फार बिकट परिस्थिती असते. कारण कुठेही रिपीटर स्पेशल असे क्लासेस कुठेही नाहीयेत. तुम्हाला ऑनलाईन रेग्युलर मुलांच्यावर बसावं लागेल. ओके, मग त्यांची बोर्डची एक्झाम, त्यांचे प्रॅक्टिकल, त्यांचं शेड्यूल वेगळं असतं. थोडे डिस्टर्ब होतात. पण तुम्ही डेडिकेटेड असाल ती गोष्ट वेगळी. पण आता त्याचा विचार करायचा नाहीये आपल्याला. आपल्याला काय रिपीट वगैरे करायचं नाहीये. का? जर बोर्डचं कमी मार्कात रिपीट मग सीईटी पण रिपीट करावी लागते. या वर्षीचा सीईटीचा स्कोर नेक्स्ट इयरला काउंट होत नाहीये बाळांनो. त्यावेळेस तुम्हाला परत सीईटी द्यावी लागेल आणि ते त्रासदायक ठरेल. नको ते काही डिसिजन मनात तसलं काही आणू नका लक्षात घ्या. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, की नाही आमचं काहीही झालं तरी ग्रुपच क्लिअर होत नाही. आणि 10वी मात्र खूप चांगले मार्क होते. मग अशा परिस्थितीत मात्र ऑप्शन नसणार आहे. त्यावेळेस रिपीट करावंच लागेल. मग तसं न करता अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडं जुलैची एक्झाम. ओके. क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट असं तिचं नाव आहे ना. म्हणजे काय? पहिल्यांदा काळ म्हणजे पहिल्या जुन्या साधारण 15 वर्षापूर्वी ही स्कीम यायच्या अगोदर क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट यायच्या अगोदर कंडिशन अशी होती, की तुम्ही पास झालाय. मग ग्रुप क्लिअर नाहीये. फिनिश संपलं. अपॉर्च्युनिटी संपल्या सगळ्या. पण ह्या ऑप्शनमुळे काय होतंय, की तुम्ही पास झालाय तरी पुन्हा एक्झाम देऊ शकताय ग्रुप इम्प्रूव्ह करण्यासाठी. क्लास इम्प्रूव्ह करण्यासाठी लक्षात घ्या. पण तोच लास्ट ऑप्शन आहे लक्षात घ्या. आणि त्यातही नाही झालं, तर ओके पुन्हा मात्र तुम्हाला पुन्हा मार्कशीट रिपीट करायला ही गोष्ट वेगळी आहे ती जाऊ दे. मला त्याविषयी बोलायचंच नाहीये. बरं आता महत्वाचं ओके. अगदी खंबीरपणे रिझल्टला सामोरे जावा. ओके. जो काय आहे तो पालकांच्यावर रिझल्ट डिस्कस करा. कुणीही तुम्हाला फार मोठी शिक्षा देणार नाहीये. पण मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा मला अजून आठवतंय, की रिझल्ट उशिरा लागावा असं वाटायचं. पण एक दिवशी ती वेळ आलीच. कोणती वेळ? की जेव्हा पेपरमध्येच न्यूज आली. आमच्या वेळेस पेपर्स होते ना, की आता 12वीचा रिझल्ट नेक्स्ट वीकमध्ये ह्या तारखेला लागणार आहे. जेव्हा हे कळालं ना, त्या दिवसापासून रिझल्ट लागेपर्यंत माझी अवस्था फार वाईट होती. का? कारण 10वीत मी टॉपर होतो. खूप चांगले मार्क होते. त्यामुळे सगळ्या घरातल्यांना वाटत होतं, की ह्याला 12वीला खूप चांगले मार्क पडणार. खूप चांगले मार्क पडणार. रिझल्ट लागल्यानंतर धक्का बसला. खूप मोठा धक्का बसला सगळ्यांनाच, की एवढे कमी मार्क कसे काय पडले? पण मला माहीत होतं मार्क कमीच पडणार आहे. 2 वर्ष खूप त्रासात गेली. खूप त्रासात गेले होते लक्षात घ्या. प्रॉपर गाईडन्सच मिळाला नव्हता आणि काय कसं करायचं सांगायलाच कोणी नव्हतं. 10वी पर्यंतची गोष्ट वेगळी होती. ईझी सिलॅबस सोपं होतं. 9वी डायजेस्ट होतं आणखीन मदतीला. त्यामुळे चांगले मार्क पडलेच होते. पण 11वी नव्हतं जमलं मला ते. हां, पण मी तुम्हाला सांगू का? माझ्या घरातले रिझल्ट एक्सेप्ट केला. काय करायचं ते ठरवलं गेलं. त्यानुसार मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्या काळात मी डोनेशन भरलं होतं. ओके, पैसे भरूनच ॲडमिशन मला मिळालं होतं. मुद्दा असा आहे, पण पालकांचा सपोर्ट होता. मला तुम्हाला तेच सांगायचंय. की जर तुम्हाला कमी मार्क पडणार असतील अशी भीती वाटत असेल ना, नका घाबरू. नका. जो रिझल्ट आहे तो मान्य करा. ओके. आणि पहिल्यांदा बघा आपल्या काय चुका झाल्या, कुठं आपण कमी पडलो, काय झालं, कशामुळे हे सगळं घडलं, याचं एनालिसिस करा. आणि इथून पुढे अशा गोष्टी होऊन देऊ नका. कारण इंजिनिअरिंगला ना 6-6 महिन्याला सेमेस्टर असणार आहेत. आमच्या वेळेस तसं होतं. तुमच्या वेळेस तसं नाहीये. तुम्हाला युनिट टेस्ट आहे लगेच. कॉलेज सुरू झाल्यावर 1.5-2 महिन्यात युनिट टेस्ट आहे. त्याच्यानंतर मिड सेम आणि एंड सेम आणि सगळ्यांचं मिळून तुमचं पासिंग क्रायटेरिया किंवा सी रँकिंग काय असते तुमचं ते ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला युनिट टेस्टचा अभ्यास पण चांगला करावाच लागणार आहे. हां. आणि त्याची सुरुवात आजपासून करा. आत्तापासून करा म्हणूया आपण. बरं, आता रिझल्ट लागल्यानंतर काय होणार आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, आजचा दिवस ठीक आहे जाऊ दे. पण नंतर तुम्हाला मी सांगेनच, की डॉक्युमेंटेशनच्या मागे लागा. समीर शेख, यश आराध्य ह्या दोघांनी आपल्या चॅनलवरती ते डॉक्युमेंटचे व्हिडिओ अपलोड केलेच असतील. ते बघा. कोणते-कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत तुमच्या कास्टनुसार. ओके, ओके. त्याच्यानुसार तुम्ही ते गोळा केलेत का बघा. एका दिवसात ते मिळत नाहीत. त्याला अगोदरच एफर्ट्स घ्यावे लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते झालं. ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, की तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार केले का? ओके. तुम्हाला कॉलेजची नावं माहिती आहेत का? मी तुम्हाला सांगतो, मी असे व्हिडिओ बघितलेत मुलांचे, की ज्यांना फक्त सी सारखा टॅग पाहिजे असतो म्हणून पाहिजे कुठली ती ब्रांच घेतात. कुठलीही. कुठलीही ब्रांच असू दे, पण मला कॉलेज पाहिजे. नाही, असं करू नका. ओके. तुमची आवड कुठे आहे ते ओळखा. नाहीतर मी अशी मुलं बघितलेत, की ज्यांचं ना काय होतं लास्ट इयरला म्हणतात ते, की मला ही ब्रांच नकोच होती. मला काय त्यात इंटरेस्ट नाहीये.
मी पुढे एमबीए करेन किंवा काय करेन. अरे मग तू 4 वर्ष त्या बॅचमध्ये घेऊन केलं काय? मुद्दा तुमच्या लक्षात आला मी काय सांगतोय ते? बरं. आणखीन एक महत्त्वाचं, की बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन तुम्हाला काय करायचंय ते. कॉलेज व्हिजिट्स कराव्या लागणार आहेत. तुमच्या लिस्टमध्ये जे कॉलेज असेल ते तुम्ही पर्सनली बघितलं असलं पाहिजे. नाहीतर नुसतीच कॉलेज लिस्ट करतात मुलं. कॉलेज मिळतं, तिथं गेल्यावर वाटतं, की नाही मला या कॉलेजमध्ये नको आहे. सेकंड राउंडसाठी मी ट्राय करणार आहे. पण पहिल्या राउंडलाच आपल्याला ॲडमिशन मिळवायचं आहे. कॅप राउंड 1 मध्येच लक्षात घ्या. ओके. बरं त्या सगळ्या गोष्टीनंतर आता रिझल्टची वाट बघूया आपण. थोड्याच वेळात रिझल्ट लागेल. ओके. आणि तो रिझल्ट स्वीकारा मनापासून. ठीक आहे मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.